कोल्हापुरात घडलेला एक प्रकार. रात्रीचा काळोख, गाव शांत, सगळं नेहमीसारखं वाटत होतं. पण काही क्षणात असं काही घडलं की गावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दचकला. एवढंच सांगते, ही घटना ऐकून तुमच्या अंगावर देखील काटा येईल. कारण यात आहे एक लहान चिमुकली आणि काही काळ्याकुट्ट सावल्या. ज्या सावल्या तिच्यासमोर उभ्या राहिल्या आणि मृत्यूचा श्वास श्वास तिच्या अंगावर आला. गावातील एक साधी रात्र. लोक जेवण उरकून घरात, कुठं कुणी भाकरीवर तर कुणी तांदळावर ताव मारत होतं. दिवसाचं कष्टाचं काम संपलं, आता विश्रांतीचा क्षण. पण त्या रात्री काही जणांनी गावात वेगळंच ठरवलं होतं. गावातल्या एका लहान मुलीवर काही अनोळखी लोकांची नजर होती. ती फक्त 8 वर्षांची होती. हातात लहान भावाचा हात धरून ती दूध आणायला निघाली. गावात कुठल्याही दिवशी हा रोजचा प्रकार, पण त्या दिवशी दुधाऐवजी तिच्या हातात आली अंधाराची थंडी आणि जीवघेणा प्रसंग. गावाच्या रस्त्यावर अचानक काही आवाज, तिच्या मागे काही सावल्या तिच्या पावलांना भिडत होत्या. लहानग्याला काही कळलं नाही की काय होतंय, पण पुढच्याच क्षणी ती ओरडायलाही न जमणारी वेळ आली. कारण एका झटक्यात तिच्या तोंडावर कोणीतरी हात दाबला. तिला उचलून नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. ती लढायची होती, पण वय फक्त 8 वर्ष. तरीही तिच्या अंगातला धाडसाचा ज्वालामुखी अचानक पेटला. ती झगडली, धडपडली, रडली नाही, पण तिने जे केलं ते ऐकून आजही लोक थक्क झाले आहेत. काही सेकंदांचा तो काळ, अंधार, भीती, घबराट आणि त्या चिमुकलीने केलेली ती कृती, ज्यामुळे संपूर्ण गाव थरारलं. घरातले लोक बाहेर आले. रस्त्यावर हलकासा गोंधळ, आवाज जास्त झाला. तेवढ्यात त्या काळ्या सावल्या अचानक गायब झाल्या. जणू काही त्या रात्रीच्या काळोखात विरल्या. गावकऱ्यांना कळलं की काहीतरी मोठं घडलं आहे. मुलगी सुरक्षित होती, पण तिच्या डोळ्यात भीती होती. पालक धावत आले, पोलिसांना फोन केला. संपूर्ण गावात चर्चेचा विषय फक्त एकच, नेमकं घडलं तरी काय. शिरोड पोलिसांची धावपळ सुरू झाली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले, पण धक्कादायक वास्तव समोर आलं. अनेक ठिकाणी कॅमेरे बंद, सगळं अंधारात आणि आरोपींचा मागमूस नाही. गावात संताप उसळला. लोक म्हणू लागले, लहानग्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे का? गावातल्या रस्त्यावर रात्री चालणं धोक्याचं झालं आहे. संपूर्ण गाव अस्वस्थ होतं आणि दुसरीकडे ती 8 वर्षांची मुलगी अजूनही थरारत होती. पण तिच्या धाडसामुळेच आज ती जिवंत होती. होय, त्या चिमुकलीचं नाव आहे स्वराज शीतल देसाई. ती नांदणी गावची आहे. शुक्रवार दिनांक 29 तारखेला रात्री हा थरार घडला. स्वराने अपहरणकर्त्यांच्या हाताचा करकचून चावा घेतला. मोठ्याने आरडाओरड केला. गावकऱ्यांना आवाज ऐकू आला आणि आरोपींनी ताबडतोब अंधारात पोबारा केला. पोलिसांनी रात्रीतून तपास सुरू केला, पण कॅमेरे बंद असल्यामुळे धागेदोरे मिळाले नाहीत. गावकऱ्यांनी आरोपींना पकडून शिक्षा करण्याची मागणी केली आहे. दुसरीत शिकणारी ही मुलगी, तिने शाळेत हा अनुभव सांगितला आणि तिचा शाळेत सत्कार करण्यात आला. देशभरातून तिच्या धाडसाचं कौतुक होत आहे. आणि खरा प्रश्न उभा राहिला आहे, एका 8 वर्षीय मुलीला स्वतःचं रक्षण करण्यासाठी एवढं जगडावं लागत असेल, तर आपण मोठ्यांनी आपल्या समाजाचं रक्षण केव्हा करणार? ही होती नांदेड थरारक घटना, जिच्या शेवटी मिळालं फक्त एक सत्य: धाडसानं जगता येतं आणि धाडसच वाचवू शकतं.